मी मदन गोपाल दास हे पूर्ण आत्मविश्वासाने सांगतो की मी भगवंतांवर कधीच विश्वास ठेवला नव्हता. आजही भगवंतांवर माझा विश्वास नाहीये आणि आयुष्यात पुढेही नसणार आहे. कारण का भगवंतांवर विश्वास ठेवणे, आज म्हणतात माझा भगवंतांवर विश्वास आहे, काही म्हणतात माझा नाहीये, हे दोन्ही बऱ्यापैकी अपरिपक्वतेचं लक्षण आहे. आपण भगवंतांना जाणलं पाहिजे. मी भगवंतांवर विश्वास ठेवतो नाही, मी भगवंतांना जाणतो. ही एक थोडी स्थिर चांगली लेवल आहे आपली. त्याच्यापेक्षा वर आहे की मी भगवंतांना जाणतो आणि मला भगवंतांचे अप्रत्यक्ष बरेच अनुभव आहेत. जसं आपण पाहतो नरेंद्र मोदींचा आपल्याला अप्रत्यक्ष अनुभव असतो किंवा नितीन गडकरींचा, त्यांनी काय ट्रॅफिक रूल्स बदलले की आपल्याला त्याचा अप्रत्यक्ष अनुभव येतो. सो त्या प्रकारे भगवंतांचे मी आज सांगू शकतो माझ्या आयुष्यात असंख्य भरपूर अप्रत्यक्ष अनुभव आहेत आणि ते अनुभव हळूहळू अप्रत्यक्ष कडून प्रत्यक्षाकडे वाढत चाललेत, झोकत चाललेत आणि अनुभव जास्तीत जास्त प्रत्यक्ष होत चाललेत अप्रत्यक्षापासून. प्रत्यक्ष अनुभव म्हणजे डायरेक्ट समोरासमोर देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांना कोणाला भेटणे, हा झाला प्रत्यक्ष अनुभव. तो सारांश मी सांगू इच्छितो की भगवंतांच्या विषयी पण 2-4 लेवल्स आहेत. पहिली आहे की भगवंतांवर विश्वास ठेवणे, ते ठीक आहे, ओके. त्यापेक्षा चांगली आहे भगवंतांना जाणणे. त्यापेक्षा उत्तम आहे भगवंतांचा अप्रत्यक्ष अनुभव असणे आणि त्यापेक्षा उत्तम आहे भगवंतांचा प्रत्यक्ष अनुभव असणे. भगवद्गीतेत पण भगवंतांनी कुठे सांगितलं नाही की माझ्यावर विश्वास ठेवा. भगवद्गीतेत भगवंत ठिकठिकाणी सांगतात की मला जाणून घ्या. तो आपल्या आयुष्यात पण आपण प्रत्येकाने भगवंतांवर विश्वास ठेवणे ठीक आहे, पण तिथपासून भगवंतांना जाणणे, त्याच्या पुढे भगवंतांचा अप्रत्यक्ष अनुभव घेणे आणि त्याच्या पुढे भगवंतांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे, ह्या पथावर चाललं पाहिजे. बघा, इथे बसल्या बसल्या मी म्हणू शकत नाही नरेंद्र मोदी कुठेही असाल तर माझ्यासमोर हजीर व्हा, तरच मी मानेन की तुम्ही आहात या जगात. नाही, नरेंद्र मोदींना भेटायचं असेल तर मला एखाद पद्धतशीर जावं लागेल, अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, ओळख काढावी लागेल, जे काय असेल ते. तसंच भगवंतांचा प्रत्यक्ष अनुभव पाहिजे असेल तर आपल्याला एखादी पद्धत फॉलो करावी लागेल आणि मग आपल्याला भगवंतांचा प्रत्यक्ष अनुभव पण मिळेल. तर आपण विश्वास, जाणणे, अप्रत्यक्ष अनुभव आणि प्रत्यक्ष अनुभव, इथे असं पुढे सरकत राहायला पाहिजे.